श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. बघताना उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आणि विशेष आहे, कारण उद्या श्रावण मासातील पहिली अष्टमी आहे. श्रावण मासात कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या अष्टमीला आपण गोकुळ अष्टमी असं म्हणतो. कृष्णांचा वाढदिवस, कृष्णांचा जन्मदिवस म्हणून संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. बघा, उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. उद्याचा दिवस सेवा करण्यासाठी असेल. संपूर्ण महिनाभर तुम्ही श्रावण महिनाभर सेवा केली असेल, पूजापाठ केली असेल. खरं तर संपूर्ण श्रावण महिना हा पूजापाठ करण्यासाठी, दान करण्यासाठी, देवधर्म करण्यासाठी, व्रत वैकल्य करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता. आणि या महिन्यातील विशेष ज्या तिथी मिती आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या होत्या आणि त्यातलीच विशेष मिती, विशेष तिथी म्हणजे उद्याच्या दिवशी गोकुळ अष्टमी आहे. सो आपल्याला उद्या कुठल्या सेवा करायच्या आहेत किंवा उद्याच्या दिवशी आपल्याला कृष्ण अष्टमी कशी साजरी करायची आहे, उद्याच्या दिवशी आपल्याला उपवास कसा करायचा आहे, पूजा मांडणी कशी करायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आत्ताच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी आपल्याचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्यवस्थित पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील. बघा, उद्या गोकुळ अष्टमी आहे, उद्या कृष्ण अष्टमी आहे आणि उद्याच्याच दिवशी लक्ष्मी योग देखील बनत आहे. हे दोनही योग खूप जास्त कालांतराने अतिशय दुर्मिळ योग एकत्र आलेले आहेत. त्याच्यामुळे उद्याच्या दिवशीची जी पूजा करायची आहे ती पूजा थोडीशी तुम्हाला वेगळी करायची आहे. जसं कृष्णाष्टमीला फक्त कृष्णांचीच सेवा पूजा करतो, त्याच प्रमाणे किंवा त्याचबरोबर लक्ष्मी योग एकत्र आल्यामुळे उद्याच्या दिवशी लक्ष्मीचीही आपल्याला पूजा करायची आहे. जेव्हा दोनही पूजा तुम्ही एकत्र कराल, जेव्हा दोनही तुम्ही सेवा एकत्र कराल, तेव्हा तुमच्या नशिबामध्ये भाग्याचं उजळणी व्हायला सुरुवात होईल. तुमच्या नशिबामध्ये भाग्य उजळायला सुरुवात होईल. बघा, हे दोनही योग खूप महत्त्वाचे आहेत. खरं तर गोकुळाष्टमी किंवा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही कृष्णाची जास्त सेवा केली तर अशी मान्यता आहे की तुमच्यावरती आलेलं जे अकाली संकट असेल, अकाली मृत्यू योग असेल तर तो टळून जातो. त्याचबरोबर ज्या घरामध्ये कृष्णाची पूजा केली जाते त्या घरामध्ये धनाची कधीच कमतरता नसते. सुख, शांती, समृद्धी या सगळ्याच गोष्टी तिथे नेहमीच वास करत असतात, अखंड वास करत असतात. आणि लक्ष्मी योगाच्या दिवशी जेव्हा लक्ष्मी मातेची पूजा आराधना करता तेव्हा घरामध्ये साक्षात रूपी त्या दिवशी माता लक्ष्मी येत असते. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जेव्हा आपल्या घरामध्ये पैशांची चणचण असेल किंवा लक्ष्मी नसेल, धनलक्ष्मी आपल्या घरामध्ये राहत नसेल, तर तुम्ही लक्ष्मी योगाच्या दिवशी जास्तीत जास्त माता लक्ष्मीची आराधना केली तर तुमच्या घरामध्ये आलेली माता लक्ष्मी ही अखंडित वास करत असते. घरातील पैसा आहे किंवा घरामध्ये जे धन आहे त्यामध्ये वृद्धी व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे हे दोनही दुर्मिळ योग एकत्र आल्यामुळे उद्याच्या दिवशी पूजा कशी करायची हे बघण्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्यवस्थित पहा. बघा, आता उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, दिवसभर उपवास करायचा आहे. उद्या सकाळीच कुणी पूजा मांडू नका. जी पूजा आपल्याला करायची, मांडणी करायची आहे ती आपल्याला रात्री 12च्या आत करायची आहे. 11:30 किंवा 11:45 वेळेत तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे. दिवसभर तुम्ही सेवा करू शकता, दिवसभर तुम्ही उपाय करू शकता, अशा वेगवेगळ्या गोष्टी करू शकता. तुम्ही दिवसभर भजन ऐकू शकता किंवा तुम्ही मंत्र स्तोत्र पठण करू शकता. पूजा जी आहे ती पूजा तुम्हाला रात्री 12च्या आत, 11:30 ते 11:45 दरम्यान तुम्हाला पूजा करायची आहे. पूजा करण्यासाठी एक चौरंग लागणार आहे. चौरंग किंवा पाट घ्या, त्याच्यावरती स्वच्छ एक कापड अंथरायचं आहे. तुमच्याकडे जर मोरपीस असेल तर मोरपीस तुम्हाला या चौरंगावरती असं मागे उभ्या पद्धतीने तुम्हाला ठेवायचं किंवा आडव्या पद्धतीने ठेवलं तरीही चालेल. कृष्णांचा फोटो असेल, मोठा एखादा फोटो असेल, एखादी मूर्ती असेल तर ती मूर्ती देखील तुम्हाला या चौरंगावरती मांडायची आहे. त्याचबरोबर एक ताम्हण घ्यायचं आहे आणि तुम्हाला पंचामृत घ्यायचं आहे. आता पंचामृत म्हणजे माहिती असेल, साखर, मध, दूध, तूप या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला घेऊन पंचामृताने तुम्हाला कृष्णांची छोटी, बाळकृष्णांची जी छोटी मूर्ती असते तिला अभिषेक घालायचा आहे. त्याआधी सगळ्यात आधी गणपती बाप्पांना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. नसेल तर फक्त दुधाने आणि पाण्याने अभिषेक घाला. त्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे आणि तिसरी म्हणजे तुम्हाला माता लक्ष्मीची छोटी मूर्ती, एखादी छोटी तसबीर असेल किंवा काहीच नसेल तर श्रीयंत्र घ्या आणि त्याला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. आणि स्वच्छ पुसून साफ करून तुम्हाला ह्या ज्या मूर्ती आहेत ह्या तुम्हाला चौरंगावरती ठेवून द्यायच्या आहेत. थोडेसे
तांदूळ ठेवायचे, त्यावरती या मूर्ती ज्या आहेत ते तुम्हाला ठेवून द्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला फुलं अर्पण करायचे, धूप दाखवायचं आहे, दीप दाखवायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि उद्याच्या दिवशी नैवेद्यासाठी तुम्हाला खडीसाखर ठेवायची आहे, पाणी सोबत ठेवायचं आहे, एखादं फळ ठेवायचं आहे आणि कृष्ण अष्टमी असल्यामुळे कृष्णांची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे लोणी. उद्याच्या दिवशी तुम्हाला न चुकता लोणी म्हणून नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला साखर आणि दूध, साखर आणि पोहे याचा नैवेद्य देखील तुम्हाला कृष्णांच्या समोर ठेवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी पूजा करायची आहे. 11 साडे तुम्ही करायला घेतली तरी 12पर्यंत तुमची पूजा मांडणी वगैरे करून होईल. बरोबर 12 वाजता कृष्णांचा जन्मदिवस, खरं तर कृष्णाचा जो जन्मदिवस आहे तो रात्री 12 वाजता असतो, त्याच्यामुळे आदल्या दिवशी उपवास करायचा असतो. 12 वाजता पाळणा हलवायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी तो आपण जो उत्सव आहे तो साजरा करत असतो. ज्या काही गोष्टी आहेत ते दुसऱ्या दिवशी आपण करत असतो. आदल्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी उपवास करायचा आहे, 11 साडे दरम्यान पूजा मांडणी करायची आहे आणि 12 वाजता बरोबर तुम्हाला कृष्णांचा पाळणा म्हणायचा आहे. आता बऱ्याच लोकांकडे असेल कृष्णांची छोटी मूर्ती आणि पाळणा भेटतो, कुठल्याही दुकानात सहज भेटेल. प्रत्येकाने ज्यांच्याकडे नसेल त्याने आवर्जून घ्या आणि त्याची जो दोरी असते ती दोरी म्हणत तुम्हाला मोबाईलवरती सर्च करा, युट्यूबला सर्च करा, गुगलवरती सर्च करा, तिथे पाळणा येईल, तो तुम्हाला म्हणायचा आहे. तो म्हणून झाला की त्यानंतर तुम्हाला कृष्णांची आरती करायची आहे. आरतीही तुम्हाला युट्यूबला किंवा गुगलवरती भेटून जाईल. ती आरती तुम्हाला धूप लावायचा आहे, म्हणजे तुम्हाला कापूर जळायचा आहे, त्याने तुम्हाला आरती करायची आहे. हे सगळं केल्यानंतर तुम्हाला रात्री 12 नंतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला उद्या आता दिवसभर उपवास असेल पण उपवास सोडताना रात्री 12 वाजता बरोबर तुम्हाला जे दूध पोहे तुम्ही नैवेद्यासाठी कृष्णांच्या समोर ठेवलेले आहेत त्यातलेच जेव्हा तुमची आरती होईल तेव्हा त्यातले दूध आणि जे पोहे आहे ते तुम्हालाही खायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी लक्ष्मीचीही सेवा करायची आहे. ती म्हणजे माता लक्ष्मीची तसबीर किंवा जे श्रीयंत्र घेतलेलं आहे त्याला अभिषेक घातल्यानंतर तुम्हाला या तसबिरीवरती किंवा या श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला स्त्री सुक्त एक वेळा आणि पुरुष सुक्त एक वेळा दोनही तुम्हाला म्हणायचे. पुरुष सुक्तही आणि स्त्री सुक्तही या दोनही गोष्टी तुम्हाला एकदा फक्त करायच्या आहेत आणि त्यानंतर मग तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या असतील अजून त्या तुम्ही केल्या तरीही चालतील. ह्या होत्या साध्या सोप्या गोष्टी ज्या उद्याच्या दिवशी आपल्याला करायच्या आहेत. आता उद्याच्या दिवशी कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत? भांडण टाळायचं आहे. कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल, सिगारेट ओढत असतील किंवा कुठल्याही प्रकारचं कुठल्याही माद्य पदार्थाचं जर तुमच्या घरात कोणी सेवन करत असेल तर ते करणं पूर्णपणे टाळायला सांगा. अजिबात उद्या भांडायचं नाही, अजिबात तुम्हाला उद्या रागवायचं नाही, चिडचिड नकोय, शांत राहायचंय, हास्य सतत तोंडावरती ठेवायचं आहे. त्याचबरोबर नॉनव्हेज म्हणजे मांसाहार जे आहे ते उद्याच्या दिवशीवर जे आहे, जे लोक उपवास करणार नाहीयेत तर त्या लोकांनी उपवास नाही होत आहे, मला गोळ्या औषधं चालू आहेत, नका करू. मात्र कांदा आणि लसणाचे पदार्थ खाऊ नका, त्याचबरोबर भात खाऊ नका. त्याऐवजी तुम्ही कुठलंही काहीही खाल्लं तरी चालेल. अजून म्हणजे बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आलेल्या आहेत, ताई उद्या उपवास कसा करायचा? बघा, उद्या दिवसभर जसं एकादशीचं व्रत करतो त्याच पद्धतीचं हे व्रत आहे. एकादशीच्या व्रतात जेवढं तुम्हाला पुण्य मिळेल त्याच्या दुप्पट जे पुण्य आहे ते उद्याच्या व्रतातून तुम्हाला मिळणार आहे. उद्याच्या दिवशी कुणीही तुळस तोडायची नाही, अजिबात नाही. असं म्हणलं जातं की जे आपले कृष्ण आहेत ते भगवान श्री विष्णूंचा 8वा अवतार आहेत आणि त्याच्यामुळे भगवान श्री विष्णूंचा सास आपल्या कृष्ण महाराजांमध्ये आहे. त्यामुळे जी तुळस आहे ती तेवढीच त्यांनाही प्रिय आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी आपण जसं निर्जळा व्रत करतो, तुळशीला स्पर्शही करत नाही किंवा काहीच नाही, पान तोडत नाही, त्याचप्रमाणे तुम्हाला कृष्णाष्टमीच्या दिवशीही तुळशीचं पान तोडायचं नाही किंवा तुळशीला तुम्हाला स्पर्श करायचा नाही. या छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकाला पाळायच्या आहेत. आता उपवास कसा करायचा आहे? दिवसभर तुम्हाला जसं एकादशीला उपवास करतो त्याच पद्धतीने तुम्हाला उपवास करायचा आहे. उपवासाला तुम्ही जे फळं असतात फळं खा, दुधाचे पदार्थ खा, त्याचबरोबर तळलेले मळलेले पदार्थ जे आहेत ते वर्ज्य करा. बाकी दुधाचे पदार्थ खाऊ शकता तुम्ही किंवा फळं जे असतात ते खाऊ शकतात, कंदमुळे तुम्ही खाऊ शकतात. अशा गोष्टी तुम्हाला खायच्या आहेत. उद्याच्या दिवशी प्रत्येकाने गोष्ट लक्षात ठेवा, जे उपवास करणारेही आहेत आणि जे उपवास नाही करणारे आहेत त्यांनीही बाहेरचे कुठलेही तळलेले दुसऱ्यांच्या हातचे पदार्थ खाऊ नका. उद्याच्या दिवशी तुम्हाला स्वतःच्याच घरातलं स्वअन्न जे आहे तेच तुम्हाला ग्रहण करायचं आहे. बघा, असं हे म्हटलं जातं की कृष्णाष्टमीला तुम्ही कृष्णाष्टमीचा एक उपवास केला, एक व्रत केलं तर तुमच्या 100 पापांची त्यातून मुक्तता होते. तुमच्याकडनं घडलेले जे 100 पाप असतील, तुमच्यावरती लागलेले जे काही दोष असतील त्या सगळ्या दोषातून तुमची मुक्तता होते. त्यासाठी आपलं कृष्णाष्टमीचं व्रत खूप महत्त्वाचं आहे आणि हे व्रत तुम्ही जेवढ्या मनोभावे भक्तिभावाने कराल तेवढंच तुम्हाला त्याचं जे फळ आहे ते मिळेल. आता महिलांनी उद्या कुठली कामे करायची आहे? सकाळी उठल्यानंतर प्रत्येक महिलेने आपलं जे घर आहे ते स्वच्छ साफ करायचं आहे, फरशी स्वच्छ पुसायची आहे, गोमूत्र टाकून तुम्हाला
फरशी जी आहे ती पुसायची आहे, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, त्याचबरोबर मेन दरवाजा पुसून तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे, कारण उद्याचा योग खूप मोठा आहे श्रावण महिन्यातील. शक्य असेल तुमच्या आजूबाजूला फुलं असेल, बाजारात कुठे हार मिळत असेल तर समोरचा जो मेन दरवाजा असतो त्या मेन दरवाजाला प्रत्येकाला हार एक लावायचा आहे. घरातील प्रत्येक दैवत जे आहे त्यांना स्वच्छ अंघोळ घालायचे आहे. असं नाही की कृष्णाष्टमी आहे म्हणून फक्त कृष्ण भगवानांनाच तुम्हाला अंघोळ घालायची आहे, त्यांची तर पूजा वेगळी तुम्हाला पाठावर मांडायचीच आहे. मात्र जो मेन देवार आहे आणि बाकी जे दैवत आहेत त्यांनाही स्वच्छ तुम्हाला उद्या स्नान घालायचं आहे, त्यांचीही तुम्हाला पूजा करायची आहे. सकाळी उठल्यानंतर प्रत्येक महिलेला आपली जी तुळस माता आहे तुळस मातेला जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करत असताना तुम्हाला त्या पाण्यामध्ये 21 तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर हे जे जल आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. असं केल्याने तुमच्या ज्या मनोकामना आहेत त्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत होईल. त्याचबरोबर उद्या तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. आता ते कसं द्यायचं हे ऑलरेडी मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तरीही सांगते. एका तांब्यामध्ये पाणी घ्या, त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे, एक फुलं टाकायचं आहे, थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि ते अशा पद्धतीने दाखवणे होत नाही, अशा पद्धतीने तुम्हाला ते सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्याचबरोबर सूर्याला नमस्कार करायचा आहे. श्रावण महिन्यामध्ये जेवढी तुम्ही सूर्यदेवतेची पूजा कराल, पाठ कराल आणि विशेष तिथीला तर तुम्ही जास्त पूजापाठ केली, मंत्र उच्चार केले तर त्याचं पुण्य तुम्हाला अधिक पटीने मिळणारच आहे. वरून तुम्हाला कधीच कसला दोष लागणार नाही. जी साडेसती आहे ती साडेसती तुमची संपून जाईल. अशा या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या उद्याच्या दिवशी प्रत्येकाला करायच्या आहेत. अशाच पद्धतीने पूजा, अशाच पद्धतीने उपवास करायचा आहे. ज्यांना पूजापाठ किंवा उपवास करणं शक्य नाहीये, जे बाहेरगावी आहेत किंवा खूपच जास्त काम आहे, शक्यच नाही, आजारपणात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांनी दिवसभर उद्या कृष्णांचे जे भजन आहेत ते ऐकायचे, संगीत ऐकायचे, त्याचबरोबर त्यांचे जे मंत्र आहेत, जे स्तोत्र आहेत ते तुम्हाला पठण करायचे आहेत. हे केल्यानेही तुम्हाला तेवढीच प्रचिती येईल, हे केल्यानेही तुम्हाला तेवढंच फळ मिळेल, त्याचा लाभ जो आहे तो तुम्हाला तेवढाच होईल. बघा, आजची साधी सोपी छोटीशी माहिती होती, उद्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. प्रत्येकाने आवर्जून उद्या अशाच पद्धतीने पूजा करा, अशाच पद्धतीने उपवास करा आणि हे नियम नक्की पाळा. बघताना आजची माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.